शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून येणाऱ्या पायी पालखीत चालणाऱ्या साई भक्तांची सलग 8 दिवस पायाची मालिश करत आणि प्राथमिक औषधोपचाराची सोय कोऱ्हाळे तालुका राहता येथील श्री साई मंदिराच्या सेवकांनी साई सेवेचा समाजासाठी आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे। गेली 26 वर्ष हा उपक्रम श्री साई मंदिर कोऱ्हाळेचे साई सेवक सदाभाऊ घोडे आपल्या आईच्या इच्छेनुसार हा उपक्रम राबवत आहेत। श्री साई मंदिर कोऱ्हाळेचे सेवक सदाभाऊ घोडे यांनी या प्रसंगी सांगितलं की माझ्या मातोश्री यांनी 1999 वर्षी या रस्त्यावर 2 साई भक्त पायाला जखम झाल्यामुळे शिर्डीला साई दर्शनासाठी पुढे जाऊ शकत नव्हते। या प्रसंगी आईने मला त्या साई भक्तांवर उपचार करण्यास सांगितलं आणि उपचारानंतर साई भक्त शिर्डीला मार्गस्थ झाले आणि हीच प्रेरणा घेऊन 2000 पासून मी आणि माझे कुटुंबीय आणि कोऱ्हाळे गावातील तरुण दरवर्षी रामनवमी आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने शिर्डी येथे साई दर्शनासाठी मुंबई ठाणे आदी ठिकाणावरून येणाऱ्या छोट्या मोठ्या पालखीतील साई भक्तांची अगदी ठाण्यापासून ते शिर्डी जवळील पाथरेपर्यंत 8 दिवस रोज ठिकठिकाणी थांबून साई भक्तांच्या पायाची मालिश आणि प्राथमिक औषधोपचार करत आईच्या इच्छेचा आदर आणि साईंच्या सेवेचा आनंद घेत आहोत। साईबाबांनी दिलेल्या दिनदुबळ्यांची सेवा करा हा संदेश स्वीकारून आम्ही अगदी मनापासून हा उपक्रम राबवत आहोत। सोबत असलेले कोऱ्हाळे गावातील 40 ते 50 तरुण आपला नित्यव्यवहार बंद ठेवण्यास सेवेमध्ये सहभागी होतात। मालिश केल्यानंतर थकवा दूर झालेले साई भक्त आमच्या उपक्रमाचे कौतुक करत आम्हाला आशीर्वाद देतात आणि हा आशीर्वाद त्यांच्या रूपाने साईबाबाच आम्हाला देत आहेत अशी प्रचिती आम्हाला येते। या उपक्रमाची सांगता पाथरे गावात करण्यात आली। या प्रसंगी साई मंदिर कोऱ्हाळे यांच्या वतीनं तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, संपादक विकास अंतरे आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं साई सेवकांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सचिन भारसकर, सोमनाथ गोधळे, अंकुश दरंदले, नवनाथ दरंदले, संतोष भामरे, सोमनाथ तासकर, बाबुराव वैद्य, सोमनाथ डांगे, राहुल गोधळे, भीमराज वैद्य, संकल्प वैद्य, आदित्य भामरे, राहुल गायकवाड, अक्षय आरणे, संदीप खरात, पोपट खरात, ओमप्रकाश गुप्ता, भैरू गबाले, विनायक गोरख घोडे, राहुल गोधळे, सागर दरंदले, विनायक हेमा घोडे, नंदिनी घोडे, काव्या भामरे, किरण भारसकर, सचिन कालेकर, संजय शेवाळे, सुयोग कालेकर आदी सेवक या प्रसंगी हजर होते। तर सचिव वसंत खरात यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण एकजुटीने एकमताने हा सेवेचा उपक्रम राबवत असतो। यासाठी गावातील आणि परिसरातील साई भक्तांचे नेहमीच सहकार्य असते। हा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा सर्वांचा निर्धार असल्याचं सांगत खरा त्यांनी सर्वांचे आभार मानले। खरं छोटा कार्यक्रम असेल परंतु याच्यातून समाजाला देण्याचा जो काही मेसेज आहे आणि आज सगळीकडे आपण बघतोय की अंधार प्रचंड झालाय, आभाळ प्रचंड फाटले, शिवायचं कुठं कुठं अशी भ्रांत विचारवंतांना पडली सदाभाऊ। परंतु जे कृतीवंत आहेत समाजातले त्या कृतीवंतांना त्याची भ्रांत नाही, ते कृती करत असतात आणि खरे कृतीवंत तुम्ही, बाबांचे खरे वारसदार तुम्ही ज्या निस्वार्थ भक्तीने 26 वर्षापासून करताय आणि जी काही तुम्ही तिथलं 175 पालख्यांची पण सेवा वसंत भाऊंनी मला सांगितलं की ते वर्षभर तो सगळा उपक्रम कसा आम्ही राबवतो आणि अन्नदान असेल, त्यांची बाकी प्राथमिक उपचार असेल, राहण्याची जेवणाची व्यवस्था असेल, नाश्ता पाणी असेल, घरी येणाऱ्या माणसाला वैतागल्या तो गृहिणी अशी समाजाची अवस्था आहे। आणि आज ईश्वराचा अंश मानून साई भक्तांचा पाहुणचार म्हणण्यापेक्षा साई भक्तांची सेवा करणं इतकं दुर्मिळ काम निश्चितपणे तुम्ही सर्व करतायत। खरोखर मनापासून एक साई भक्त म्हणून एकदम मला अक्षरशः ते कष्ट पाहून बाबांच्या शिकवणीचं आचरण कसं असावं दिलीपराव तर त्याची अनुभूती आली आणि मी खूप स्पेशल धन्यवाद देतो तुम्हाला। ते म्हटलं उशीर होतोय, म्हटलं अजिबात उशीर होत नाही, उलटे लोक लेट आले तेच चांगलं झालं, आम्हाला आनंद सोहळ्यात खरं सहभागी होता। आयुष्यात प्रपंच दररोज हो, दररोज काम आहे, दररोज सगळ्या गोष्टी, पण एक आयुष्याला एक जो पॉज असतो आणि या पॉज मधूनच खरी ऊर्जा मिळत असते। आध्यात्मिक काम स्थापना 1996 साली माझी आई आणि आमची मार्गदर्शक डॉक्टर विनू चितलोरे यांच्या संकल्पनेतून झाली आणि त्या माध्यमातून काही एक 12 बाय 12चं मंदिर आम्ही सुरुवात केलं कोराळे गावामध्ये, तिथून संगमनेरून येणाऱ्या पालख्यांसाठी। आणि 2000 मध्ये मी माझ्या आईला एअरपोर्टवरून, ती अमेरिकेतून एअरपोर्टवरून येत असताना तो सीझन त्यावेळी रामनवमीचा दिवस आहे, तर एक पालखी भेटली आणि एक साई भक्त रस्त्याच्या कडेला बसला होता आणि त्याला ते पायाला मम्मी बोलली की थांब, काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण थांबूया। आणि ते बघितलं तर एक साई भक्ताला खूप मोठा पायामध्ये फोड आला होता आणि फोड आलाय तर ते त्यावेळेस गाडीमध्ये फर्स्ट किट ठेवण्याची एक पद्धत असायची, म्हणजे आज पण आहे। तर तिने मला सांगितलं का तू या भक्ताला बँडेज कर आणि ती बँडेज केली आणि रस्त्याने
त्या कसाराच्या जवळच ती घटना घडली होती. आणि रस्त्याने येताना मला तिने एक सांगितलं की सध्या पुढच्या वर्षापासून एक छोटासा आपण उपक्रम चालू करू, आपली गाडी घेऊन जायची आणि जेवढे साई भक्त रस्त्याने भेटेल त्यांना आपण सुरू करायचं. आणि 2000 मध्ये जी सुरू झालेली सेवा, पहिल्या वर्षी आम्ही फक्त 2 जण आलो, माझ्या आईने. आणि हळूहळू मग आमच्या मंदिरातील मुलांशी मी चर्चा केली की असं असं आपण करतोय, आपण त्यांना गोळे औषधं द्यायला सुरुवात करू. आणि असं करत करत आज 26 वर्ष पूर्ण झाले. त्या 26 वर्षामध्ये ना एकच माझ्या आईने मला एक शिकवलं होतं की जसे साहेब बोलले की साई भक्त बाबांचाच एक अंश असतो. आणि तिने मला एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही जी सेवा करताय, एक दिवस असं होईल की कोणत्या तरी भक्ताच्या स्वरूपात साईबाबाच तुझ्याकडून पाय चेपून घेतील किंवा तुझ्याकडून बँडेज करून घेतील. आणि तेच मी आमच्या सर्व माझ्या मित्रांना, परिवारात ते सांगतो किंवा आमचे जेवढे ग्रुप आहेत की एक दिवस आपली काहीतरी पूर्व पुण्याने आपल्याला तो योग आपल्याला कळणार नाही, बाबा कधी आपल्यातून येऊन आणि आपल्याकडून एक सेवा घेऊन गेले. आणि म्हणून तुम्हाला अक्षरशः सांगतो साहेब, मी सकाळी जे सुरू होतं आमचं काम, तर काल रात्री आम्ही जवळ 1:30 वाजता झोपलो होतो आणि परत सकाळी 6:30 वाजता कॅम्प आम्ही सुरू केला होता. साधारण आम्ही 12-12, 13-13 तास मुलं काम करतात. गवळे साहेब आणि आंध्र साहेब यांच्याबरोबर आज रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येण्याचा योग आला. खरोखर साई भक्त आणि सेवेकरी कसे असावेत आणि अतिशय असा दुर्मिळ योगायोग या ठिकाणी मला बघायला मिळाला. अनेक साई भक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा देत असतात, परंतु खऱ्या अर्थाने शेकडो किलोमीटरवरून जे साई भक्त येतात त्यांची कशा पद्धतीने सेवा दिली जाते, एक असं आदर्श असं उदाहरण या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजाच्या पुढे आलेलं आहे. शिर्डीसारख्या ठिकाणी नकारात्मक नेहमीच जनतेच्या समोर जात असतं, परंतु सकारात्मक सुद्धा बाबी खऱ्या अर्थाने समाजासमोर आल्या पाहिजे. त्यासाठी आज या दिसून आलेलं एक आदर्श असं उदाहरण आहे. खरोखर या सेवेला आमचा प्रणाम आहे. धन्यवाद. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.